नमस्कार मित्रांनो, आज आपण गोदरे डेअरी फार्म मध्ये पनीर बनवत आहे. पनीरसाठी आपण 160 लिटर दूध घेतलेलं आहे. आपण 160 लिटर दूध घेतलेलं आहे. 160 लिटर दुधापासून आपल्याला आज मलाई पनीर बनवायचं आहे. तर मित्रांनो, जे आपण पनीरसाठी दूध घेतलेलं आहे ते पनीरसाठी दूध आपल्याला 85 ते 90 डिग्री पर्यंत गरम करायचं आहे. तर आपण दूध किती डिग्री पर्यंत गरम झाले हे पाहून घेऊया. अशा प्रकारे थर्मामीटरच्या सहाय्याने आपण दूध डिग्रीमध्ये मोजू शकतो. 85 ते 90 डिग्री पर्यंत आपल्याला पनीरसाठी दूध गरम करावे लागणार आहे. अशा प्रकारे आपण 85 ते 90 डिग्री पर्यंत दूध गरम करून कॅन मध्ये काढून घेतलेलं आहे. तर आपण त्याचं टेम्परेचर चेक करूया. आग्या कमीत कमी 80 लिटर दूध घेतलेलं आहे. 80 लिटर दुधापासून आपल्याला मलाई पनीर बनवायचं आहे. मलाई पनीर भाजण्यासाठी आपण सायट्रिक ऍसिडचा उपयोग करत आहे. पाण्यामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये 500 ml सायट्रिक ऍसिड टाकून आपण ते आता दुधामध्ये टाकत आहोत. अशा प्रकारे आपले आता पनीर फाटायला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकता दुधापासून आपले पनीर बनत आहे. बंद करा. तर आपल्या दुधापासून आता पूर्णपणे पनीर तयार होत आहे. तुम्ही बघू शकता पनीर म्हणजे पनीर साईडला होते आणि ज्या आपल्या दुधामधील पाणी आहे ते साईडला होते. तुम्ही पाहू शकता पनीर कशा प्रकारे बनत आहे. अशा प्रकारे पनीर आपलं पूर्णपणे आता तयार होत आहे. तुम्ही पाण्याचा कलर सुद्धा बघू शकता. पाण्याचा कलर सुद्धा हिरवा आलेला आहे. अशा प्रकारे आपले पनीर तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेले पनीर आपल्याला पांढऱ्या कापडामध्ये घेऊन साच्यामध्ये टाकायचं आहे. तर साच्यामध्ये पनीर कसं टाकायचं हे आपण पाहूया. तयार झालेले पनीर आपल्याला अशा प्रकारे पांढऱ्या कापडामध्ये घ्यायचं आहे काढून. ते 10 किलो पनीरची लाजी बनेल इतकं पनीर काढून घ्यायचंय. त्यानंतर पांढऱ्या कापडाचे चारही कोपरे एकत्र करून आपल्याला पनीरची लाजी वजनाखाली ठेवायची आहे. अशा प्रकारे पनीरची लाजी वजनाखाली ठेवून त्यावरती प्लेट ठेवून वजन आपल्याला ठेवायचं. वजन कमीत कमी आपल्याला अर्धा तास वजन ठेवायचंय. त्यानंतर लाजी काढून योग्यरित्या बांधून आपण लाजी थंड पाण्यामध्ये 4 ते 5 तास ठेवावी. त्यानंतर लाजी विक्रीसाठी काढावी. धन्यवाद मित्रांनो.